नाशिकमधून नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर प्रशासन आता सज्ज झाले। आता या काळात खरं तर मंदिर प्रशासनासाठी 24 तास खुले राहणार आहे। सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहू। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील आद्य जे शक्तिपीठ आहे सप्तशृंगी गडावर आणि आज आपण या ठिकाणी बघू शकतो की नवरात्राच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी देवळात गाभाऱ्यात पूर्णतः स्वच्छता करण्यात आलेली आहे। मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोठे सीसीटीव्ही देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि व्हीआयपी दर्शन आहे हे कुठेतरी आता कमी करण्यात आलेले आहे आणि आपण बघू शकतो की आजपासूनच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। मंदिरात लांबून जवळपास परराज्यातून सुद्धा लोक जे आहेत ते दर्शनासाठी येत आहेत आणि जवळपास या नवरात्र उत्सवाचा जर विचार केला तर जवळपास 8 ते 10 लाख जे भाविक आहेत हे दर्शनासाठी या ठिकाणी येणार असल्याचे समजते। त्यामुळे पोलीस प्रशासन आणि जे स्थानिक प्रशासन आहे यांनी विशेष काळजी या ठिकाणी घेतलेली आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी देखील लावण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे खासगी पोलिसांचा जो सुद्धा बळ आहे ते सुद्धा या ठिकाणी वापरण्यात आलं आहे, जेणेकरून भाविकांना कुठला त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। विशाल मोरे, लोकशाही न्यूज, सप्तशृंगी गड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।